वंदे मातरम, जय शिवराय, भारत माता की जय। या ठिकाणी मी 24 तारखेपासून जिल्हाधिकारी, SP आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात उपोषणाला बसलो होतो। नगरपालिकेकडून रितसर परवानगी घेतलेली होती आणि रितसर परवानगी घेतलेली असताना आज ज्या जागेला माझा मंडप होता त्या जागेला ही 4 व्हीलर गाडी लागलेली तुम्हाला दिसते। पण या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने जे संविधानाच्या मार्गाने जे वैयक्तिक एकट्या बसून मी या ठिकाणी लक्षवेधी सत्याग्रह करत होतो। हा सत्याग्रह सुद्धा यांना खुपलेला आहे आणि म्हणून या चोरांनी माझा मंडप चोरलेला आहे। चोर चोर, कलेक्टर चोर, SP चोर, CO चोर, चोरांनी माझा मंडप चोरला आणि या जागेवरती माझा जो संविधानाचा अधिकार आहे, लोकशाहीचा अधिकार आहे, तो अधिकार माझा हिसकावून घेतलेला आहे। या नालायकांना आम्ही नोकर म्हणून राबवलेला आहे। हे कलेक्टरांची आम्हाला लाज वाटते, पोलिसांची आम्हाला लाज वाटते, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते। यांना आम्ही महिन्याला पगार देतो। जनता मालक, जनता मालक, मालक मालक, जनताच मालक। या नीच लोकांना आम्ही पगार देतो आणि ही नीच लोक आम्हाला आमच्या पत्रांना उत्तर देत नाहीत। रस्त्यावरती गायी मरतायत, रेल्वेमध्ये बसायला जागा मिळत नाही आणि तरी सुद्धा ही लोक आमच्या उपोषणाचा या ठिकाणी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत। पण ही जनता नाराज आहे, ही जनता नाराज आहे, ही जनता त्रस्त आहे। आम्ही तुम्हाला पगार देतो, आम्ही मालक आहोत, जनता मालक आहे। संविधानाने सांगितलेलं आहे की जनता मालक आहे। तुम्ही नालायक लोक आमचा पगार घेता आणि काम करत नाहीत। कलेक्टर काम करत नाहीत, SP काम करत नाहीत, फक्त राजकारण्यांच्या तालावर असतात। या रस्त्यावरनं गायी मरतायत, आम्ही त्यांना गोमाता म्हणतो। याच्यासाठी यांच्याकडे पैसा नाही आहे। गायी मेल्या तरी यांना फरक पडत नाही, रेल्वेमध्ये बसायला जागा मिळाली तरी यांना फरक पडत नाही। आणि आमची जनता का शंड झालेली आहे? ज्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, ज्या भूमीमध्ये लोकमान्य टिळक जन्माला आले, ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई लढवली, ती जनता इतकी शंड का झालेली आहे? जनता मालक आहे, जनता मालक आहे, जनता मालक आहे। आणि हे नोकर आहेत, हे नोकर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत। यांचा धिक्कार असो, यांचा धिक्कार असो। यांना 24 तारखेपासून मी बसलेला आहे, पण कुठलाही अधिकारी तू समोरून जातो त्याची हिंमत नाही इथे येऊन भेट द्यायची। पण हे उपोषण दाबण्यासाठी, जनतेसाठी मी माझ्या स्वतःसाठी बसलेलो नाही आहे, मी माझ्या वैयक्तिक प्रश्नासाठी बसलेलो नाही। जनता मालक आहे आणि जनतेच्या प्रश्नासाठी वेळ द्यायला यांना वेळ नाही आहे। जनता मालक आहे।